दादर गावात परप्रांतीय फेरीवाल्यांकडून 3 अल्पवयीन मुलींची छेडछाड। गावातील महिलांनी परप्रांतीयांना दिला बेदम चोप। पेण दादर गावातील शाळेत शिकणाऱ्या 3 अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या 2 परप्रांतीय फेरीवाल्यांना गावातील महिलांनी बेदम चोप देऊन डांबून ठेवले। दादर सागरी पोलीस घटनास्थळी हजर झाल्याने मात्र पुढील अनर्थ टळला। दोन्ही परप्रांतीय आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींची छेडछाड प्रकरणे सुरू असतानाच दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2च्या सुमारास दादर गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात फिर्यादीची मुलगी व तिच्या सोबत शाळेत शिकणाऱ्या अन्य 2 अल्पवयीन मुलींची परप्रांतीय आरोपी अखिलेश श्यामजी सैनी वय 20 वर्षे व मुन्नूकुमार त्रिभुवन चौहान वय 22 वर्षे, दोघेही सध्या राहणार जिते, मूळ राहणार धंधरा उत्तर प्रदेश, यांनी त्यांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने मोबाईल व चॉकलेट दाखवून हाताने बोलवण्याचा इशारा करून अश्लील हावभाव करत छेडछाड केली। सदर प्रकार अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांना, गावकऱ्यांना व गावातील महिलांना समजताच त्यांनी दोन्ही परप्रांतीय आरोपींना पकडून बेदम चोप देत डांबून ठेवले। ही घटना दादर सागरी पोलिसांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे। सदर घटनेची नोंद दादर सागरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला असून लैंगिक अत्याचार व अपराधापासून बालकांचे संरक्षण अधि 2012 चे कलम 12 नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे। सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विषय हे अधिक करीत आहे।